शेतकऱ्यांची झोप उडवणारी बातमी समोर आली, कारण कधी झाली नव्हती अशी विचित्र परिस्थिती होणार आहे। ही माहिती हवामान खात्याने दिली। 5 मिनिटांपूर्वी संपूर्ण शेतकऱ्यांसाठी 3 धोक्याचे इशारे देण्यात आलेले आहेत। आज सकाळपासून काही जिल्ह्यात मेसेजेस देखील मंत्रालयाकडून आलेले आहेत, कारण वारं फिरलंय। 4 ते 5 दिवसापूर्वी बंद झालेला जो पाऊस आहे तो आता येणारच नाही आणि पुन्हा दुष्काळ पडणार अशा बातम्या 2-3 दिवसापूर्वी व्हायरल होत होत्या। पण 100 वर्षात आलं नव्हते इतके 3 मोठे संकट आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर आता येणार आहे। पुढील 72 तास शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण की मोठा धोका येतोय। ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत तसेच ज्यांच्या पेरण्या करायच्या राहिलेल्या आहेत अशा सगळ्या शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे धोके आता येत आहेत। पहा, त्यातलं पहिलं संकट जे आहे ते म्हणजे एक मोठा वाफेचा डोंगर महाराष्ट्राच्या आकाशात दिसलाय। अचानक एक वाफेचा डोंगर तयार झालाय आणि जो आता फुटणार आहे, कारण की काल एका गावामध्ये एक विचित्र ढगांची हालचाल दिसली आणि ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अख्ख्या मंत्रिमंडळाने बैठक घेऊन शेतकऱ्यांसाठी ही ताबडतोब सूचना दिलेली आहे। पहा, हा वाफेचा डोंगर अतिशय विचित्र आहे। जर हा महाराष्ट्रावर फुटला तर 72 तासांमध्ये शेतकऱ्यांचं काही शिल्लक राहणार नाही। हा तर झाला पहिला धोका जो 16 जिल्ह्यांना आहे। पण दुसरा धोका 36 जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांना आहे, तो आहे एका विशिष्ट प्रकारच्या चक्रीवादळाचा। एक अशी विचित्र प्रकारची चक्रीवादळ प्रणाली बंगालच्या उपसागरात तयार झाली असून जी आता 36 जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना दणका देणार आहे। हे 2 धोके तर आहेच, पण याबरोबर तिसरा धोका मुंबईच्या अरबी समुद्राकडून येतोय आणि ज्याचा खरं तर सगळ्यात जास्त फटका शेतकऱ्यांना बसतोय। ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्यात किंवा करायच्या राहिल्या असतील अशा सगळ्या शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे। एक अशी तारीख जाहीर केली, त्या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये सगळं बदलतंय। पहा, हे वर्ष फार विचित्र आहे, कारण की जून महिन्यात कुठेही कोणताच पाऊस पडला नाही। जुलैच्या सुरुवातीला थोडा बहुत पाऊस सुरू झाला, पण तो इतक्या विचित्र पद्धतीने आला की फक्त किनारपट्टीचे जिल्हे आणि थोड्याफार जिल्ह्यामध्ये थोडाफार पाऊस झाला। मराठवाड्यात, विदर्भात फारसा पाऊस झाला नाही। पण आता 3 असे धोके सांगितलेले आहेत की ज्याची सुरुवात किनारपट्टीकडून नाही तर विदर्भाकडून सुरुवात होते। पहा, तीव्र वेगाने येणारा जो मुंबईचा जो धोका आहे तर तो उलट्या पद्धतीने शिरतोय, कारण की सॅटेलाइटद्वारे काढलेला महाराष्ट्राचा एक विचित्र फोटो समोर आलाय। त्या फोटोमध्ये एक अकराळ विकराळ वाफेचा डोंगर महाराष्ट्राच्या आकाशात सरकताना दिसलाय आणि त्याच्या पाठोपाठ आलंय एक भयानक चक्रीवादळ, ज्याचा फटका महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना बसणार। मग हे 3 धोके कोणत्या जिल्ह्यात कधी बसणार आहे? वाफेचा डोंगर कोणत्या शेतकऱ्यांच्यासाठी मोठा तोट्याचा ठरणार आहे? चक्रीवादळ कोणत्या तारखेला येणार आहे? तर अशा 3 तारखा संपूर्ण शेतकरी वर्गासाठी जाहीर करण्यात आलेल्या आहे। पहा, पहिली गोष्ट आहे अति भयानक ढगफुटी, जी या चक्रीवादळांपुढे ढकलली असून पुढील 72 तासामध्ये 20 जिल्ह्यांना प्रचंड मोठा धोका आहे। या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की कालपर्यंत मंत्रिमंडळाचाही विश्वास बसत नव्हता, पण ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी आज ही माहिती सांगितलेली आहे। कारण की काल एका गावातून एक विचित्र ढगांची हालचालीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। जेव्हा एक शेतकरी कामासाठी शेतात गेला होता, साधारण दुपारी 2-3ची वेळ असेल, तेव्हा त्यांनी आकाशात पाहिलं तर आकाशामधली एक विचित्र हालचाल दिसली। त्याने व्हिडिओ काढला, व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर हवामान विभागाने तातडीची बैठक घेतली असून सगळ्या शेतकरी वर्गासाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। कारण की या डोंगरामागे एक विचित्र चक्रीवादळ देखील या तारखेला येत आहे। ती तारीख देखील जाहीर केलेली आहे, ज्यानंतर सगळ्या राज्यामध्ये एक विशेष अलर्ट लागू केलाय। संपूर्ण राज्यात आता विशेष निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये शेतीचे कामं कशा पद्धतीने व्हायचे, कुठे काय सुरू राहणार, काय बंद राहणार, शाळा कॉलेजसाठी काय नियम राहणार, सगळी सविस्तर माहिती पत्रकार परिषदेमध्ये सांगली। आता तुम्हाला वाटत असेल कोरडं आकाश आहे, आता काय होतंय, ऊन पडलंय, पण लक्षात घ्या, ही संकटाची एक चाहूल आहे। सरकारने नवे नियम आता जाहीर केलेत। मग काय आहे ती चक्रीवादळाची तारीख? ढगफुटीचा पाऊस कोणत्या 20 जिल्ह्यात सुरू होतोय? मोठा धोका कोणता आहे की ज्याने शेतकऱ्यांची झोप उडणार? सुपर एल निनोची परिस्थिती काय आहे? पुढच्या 72 तासात कुठे काय होणार आहे? सगळी सविस्तर माहिती पुराव्यासोबत आपण पाहतोय। पहा, संपूर्ण राज्यावर हवामानाचा एक भीषण हल्ला होतोय। 3 पद्धतीने महाराष्ट्रावर घाव घातला जाणार, कारण की हवामान खात्याची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। समुद्रात घोंगावणाऱ्या एका विचित्र वादळाचा फोटो काढण्यात आलाय। आता हे वादळ फक्त समुद्रात राहिलेलं होतं, पण त्या वादळाने एक प्रचंड बाष्प त्या ठिकाणी शोषून घेऊन आकाशामध्ये 2000 किलोमीटर लांबीचा एक तीव्र वाफेचा डोंगर तयार केलाय। हा डोंगर एका गावातून स्पष्ट दिसलाय
आणि त्यानंतर अख्ख्या मंत्रिमंडळाची झोप उडाली. संपूर्ण राज्यातल्या लोकांसाठी 3 धोक्याचे इशारे जारी करण्यात आले. मग कोणते आहेत ते 3 इशारे? चक्रीवादळ कधी येते, वाफेचा डोंगर कुठे दणका देणार, पुढील 72 तासात कुठे कुठे काय काय होणार, सगळी सविस्तर माहिती आपण देणार आहोत. पहा, तर 2 दिवसापूर्वी मान्सूनचा जो पाऊस होता त्या संदर्भात काही बातम्या आल्या होत्या की पाऊस बंद झाला, आता पुन्हा एल निनो सक्रिय झाला. आता मार्च 2027ला एल निनोचा प्रभाव कमी होईल आणि त्यानंतर पाऊस येईल आणि सध्या तर पाऊसच येणार नाही, अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या. पण त्यात हवामान विभागाने हा धोक्याचा इशारा आज दिलाय. पण 2 दिवस आधीच प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना सांगितली होती. आता पंजाब डक काय म्हणाले, हवामान विभाग काय म्हणाला, कुठे कुठे काय काय धोका आहे, काय धोके आहेत, तारखा कशा आहेत, सगळी सविस्तर माहिती जाणून घेतोय. पहा, आता सगळ्यात आधी आपण धोक्याचा इशारा समजून घेतोय. तो धोक्याचा इशारा आहे वाफेचा. एक विचित्र डोंगर तयार झालाय, याला शास्त्रीय भाषेत व्हेपर डोम म्हणतात. व्हेपर डोम म्हणजे अशा प्रकारे पाण्याच्या वाफेचा एक असा मोठा डोंगराचा साठा तयार झालाय की ज्यामध्ये अब्जावधी लिटर पाणी आहे. आणि हा वाफेचा डोंगर 150 वर्षात कधीच सॅटेलाइट म्हणून दिसला नव्हता, तो आता दिसलाय. याच्यामुळे झालं असं की ठराविक भागावर हवेचा प्रचंड दाब तयार झालाय आणि तिथली वाफ एका ठिकाणी कोंडली गेली आणि ज्यामुळे तो व्हेपर डोम तयार झालाय. आता हा व्हेपर डोम तुम्ही म्हणाल किनारपट्टीकडून येतोय, पण तो विदर्भाकडून येतोय. विदर्भानंतर तो मराठवाड्यात घुसणार, मराठवाड्यानंतर तो पश्चिम महाराष्ट्रात घुसणार आणि त्यानंतर तो किनारपट्टीकडे जाणार. संपूर्ण उलट्या पद्धतीनं सरकतंय, कारण की त्याला कारण ठरलंय चक्रीवादळ. आता याचा फटका शेतकऱ्यांना कसा बसणार, शेतकऱ्यांनी याची कशा पद्धतीनं काळजी घ्यायची आहे, काय काय कुठे कुठे होणार आहे. आता पहा, काही दिवसापूर्वी आपण पाहिलं होतं की 5 ते 6 जुलैपर्यंत अनेक ठिकाणी महाराष्ट्रात ढगफुटी सदृश पाऊस झाला होता आणि काही ठिकाणी शाळा कॉलेज बंद केले होते. पण आता यावेळेची परिस्थिती फार वेगळी आहे, कारण की तारीख तुम्हाला फार महत्त्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे. पहा, आता दक्षिण भारताकडून तो एक बंगालच्या उपसागरातून ऍक्टिव्ह झालेलं जे चक्रीवादळ आहे ते वरती सरकणार आहे आणि ते सगळ्यात पहिला फटका त्याचा विदर्भामध्ये त्या ठिकाणी बसणार आहे. पहा, पहिला विभाग विदर्भ आहे आणि त्यानंतर तो कोकणाकडे सरकणार आहे. पहा, आता साधारणपणे अशा पद्धतीनं ही सगळी चक्रीवादळ आणि त्याचबरोबर ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता त्याच्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. आता हा वाफेचा डोंगर सगळ्यात आधी किनारपट्टी लगतचे जे हे आहेत जिल्हे आहेत, ज्यामध्ये मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग, इथे सगळ्यात मोठा फटका बसेल. आणि चक्रीवादळ विदर्भाकडून येते, ज्यामध्ये अमरावती, वाशिम असेल, त्याचबरोबर इकडे जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचा बराचसा भाग कव्हर करत करत मग पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारकडे मग सरकून त्या ठिकाणी ते पालघर आणि मुंबईकडे जाणार आहे. तर अशा पद्धतीची विचित्र परिस्थिती निर्माण होणार. तर साधारणपणे याच्यासाठी तारीख सांगितली 25 जुलै. 25 जुलै नंतर महाराष्ट्रामध्ये प्रचंड पावसाची सुरुवात होणार असून प्रत्येक शेतकरी नागरिकाला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता आणि तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय परिस्थिती नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब